कार्यक्रमाला कुणाला सोडायचं नाही. कुत्री घेऊन जवळच बसलीत का? मग आमची असले शेजारी असतात होय कुठं? आमची तर तुमच्यासारखी बुरटी येतात त्याच्यामुळे. म्हणजे आम्ही बुरटी झालो काय? नाही बोला ना काय म्हणता. बरे उपकार केले आमच्यावर, ह्याच्यासाठी तुमच्या घरी येत नाही. मस्त शेजार धर्म आहे, मस्त लय जीव आहे, पण काय करावं आता? आमचं कुत्र थोडी काम तुम्ही. ती कुत्र मी येलं तुमचं तिकडे, त्याचा काय विषय तवा? एक काम करा ना. मला उठायला ना बाबा बसला. अहो माझ्या घरी आहे ना कार्यक्रम आहे, कायचा कार्यक्रम आहे? दोंड्याच कार्यक्रम आहे. तुमच्या घरी दोंड्याचा कार्यक्रम आहे ना, आम्हाला काय शेजारी पाजारांना सांगू राहिले मग करत. सांगू म्हणजे काय, तुम्हाला जेवायच नाही का? तुम्ही काय खात नाही? नाही खायला नाही, खाता नाही, अन्न पाणी खाता का? काय खाता तुम्ही? नाही आम्ही गो खातोय. आणि मग आम्ही काय सांगा आलोय? म्हणजे येड्यात काढित काय? म्हणजे माझी जागा घेतली, माझी जागा वरतून मला सांगता काय साजूपणा आता. तुमची खुर्ची काय? मग मला काय माहित, मी काय बसलो? पडलं नाही खुर्ची ती. मला वाटलं तुमच्या मालकाची म्हणून बसलो. काय माणूस आहे, काय माणूस आहे, काय खाल्लं होतं सकाळ सकाळ? नाही आम्ही नाश्त्याला फळफळावा असतं आमच्याकडे, तसं तुमच्यावाने असलं तुम्ही नाही खात काही आमंत्रण आम्ही. द्यायला आले ना, आणि मग कशाला आलोय? झालंय ना आमंत्रण देऊन जा. येतो आम्ही संध्याकाळी, उद्या परवा कवाय संध्याकाळी नोंद आहे का परवा आहे? म्हणजे काय असं काय कवाय बघायचं? तुमचा कार्यक्रम? आता आहे थोड्या टायमात. येतो आम्ही जातो मोर. म्हणजे अहो येतो ना कार्यक्रमाला. एक काम करायचं, सगळे घरातली घेऊन यायची. हा पोरं किती आहेत तुम्हाला? 4. तिवडी बी आणायची, हा मालकाला आणायचं, सासू सासऱ्याला बी आणायचं, शेजार धर्म आहे. आणि जरी हुकले सगळे तरी तुम्ही यायचं. बर. कसं आहे तुमच्या लय जीव आहे माया. हे हा म्हणजे कसं होतं काय होतं, तुम्ही कधी आडी अडचण नाही येऊन देतो. कशासाठी? बुकणी नसली तरी देता, साखर नसली तरी देता, कवा कांदा तांबटे देता, मग जीव कुणाला लावायचा? हा बरोबर. मोकार याला म्हणायचं शेजारी शेजारी. हा ना, हा झालं ना आमंत्रण देऊ. मग झालं म्हणजे काय, अजून काय आता काय वेगळं राहिले का? मग एक या काम ना. करा ना. हा या बरं का नक्की. अहो येते ना, जा ना तुम्ही तुमच्या घरी. काय माणूस आहे बाबा हाटेला. मग एवढा थांबायला टाइम आहे का मला? अख्खं गाव सांगायचंय. अयो 2 तास झाली हा? इथं उभा राहिला बिचारा, अजून टाइम आहे म्हणते. मग काय कवाशी घेणार तुम्ही? मी लगेच तुमच्या मागच निघते. बरं तुम्ही काय घेणार तिथं आल्या आल्या? हा म्हणजे आल्या आल्या चहा कॉफी दूध बिस्किट मला वाटलं का मी- म्हणजे सगळं ठेवलेलं आहे मी तिथंच हलका फुलका पडली का कार्यक्रम. नाही आमची ती खुर्ची बी कावदार तसलीच तुम्ही आहे. वाकडी ठेवली होती तिला. हा, वाकडी ठेवली. याच्यावर बसता का तुम्ही? मग आराम खुर्ची माझी ती अक्कल ऐकतो मला. आराम करू करू पार वाटवं झालं. काय उपयोग आहे त्या आरामाचा? हे हा माणूस काय करावा माणसाला. काय होतं कवा कवा जरी इथून दारातून चाललं तर तुमचा आरामच चाललेला आहे. तुम्हाला काय पंचायती करायची मी म्हणते. ही खुर्ची कुठे भेटली? चोर बाजारात जाता का, आणता का? मग तुम्ही जाता काय चोर हा. बाजार? मग तुमच्याकडे असं ओरिजिनल सामान नाही तुमची म्हणायचं. शर्ट इकून आले मी तिकडं. वा 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 म्हणजे वाळा तरी म्हणलं शर्ट इकडे वाळा घातल्यावर पुढे जाते हा, पुढं जाते. चोर बाजारात जाते. त्याच्यावर खुर्ची आली का? हा त्याच्यावर चालू. आईला मग नाही आले तरी जमन बर का? काय नाही नाही काय नाही काय नाही. जर उद्या जर स्वयंपाकच गेला तर माणूस आहे बाई हा. नाही नाही काय होतं बरं काय करा या. ओ निघा. मला थांबायला टाइम नाही. कोण थांबत? हो, पण जा. एक काम करा घरातलं कुणी का काय ना पण तुम्ही. अहो येते बाबा जा. हा मग मी सगळी सोय करतो पुढं. अरे मला देवा. जा, गडबड आहे. अहो जा ना. तांबाय मोकळा आहे. काय माणूस आहे खतरनाक बाई. होय निशाबाई का काय मोबाईल मध्ये काय नाही बसले होते का म्हणून बघत होते रील्स. कार्यक्रम बघायचे काय रील आणि फील काय त्याच्यात कोणाचा बघायचे कार्यक्रम? ते त्या रील मध्ये जेवण बिवण असतंय काय? मग सगळं असतं. मग तुम्हाला स्वयंपाक नसेल करावं लागत? नाही नाही जेवण पण असतं त्यात. हा. त्यात बघूनच पोट भरतं. असं होय. मग काय तुम्ही काय येतात म्हणायचे? कुठं आता माझ्या घरी काय बारीक कार्यक्रम आहे का? कशाचा कार्यक्रम? तुम्ही तिकडे सरता मी इकडे सरतो. तुम्ही- नियोजन काय आहे? काय म्हणून विस्तार मी- पाडायची काय? अहो, तुमच्यापासून लांब सरकत आहे पण तुम्ही इकडेच येताय. हा पण बोला. आता माझा कार्यक्रम आहे मला गरज आहे. तुम्हाला काय करायचंय? कसला कार्यक्रम आहे आता? दोंड्याचा कार्यक्रम आहे मायन. मग खा ना तुम्ही गाव दोघे. जेवण आहे. गाव जेवण आहे का? मग बर कधी? कधी म्हणजे लगेच थोडा टाइमात हा, येऊ. आमंत्रण सांगत ही शेवट राहिली होती बाकीचं गाव सांगून आलो. मी शेवट राहिली होती का? नाही नाही म्हणजे आपल्या जवळचे बर बर जा मग येते. जा म्हणजे मग जा ना. पोरं सोर घेऊन या. सगळे आणते मी. सासरे बी घेऊन या. अरे बाबा जा ना आणते ना. बाबा म्हणजे मग अहो आणते अशी ना. बोलण्याची पद्धत आहे का तुमच्यात? यायला माणूस जीवानी सांगाय आलं अहो जीवानी सांगा आणि आला स्वतः मालक आलाय राव. याची इज्जत ठेवायची ना काहीतरी. ब्राव येतो म्हणलं ना आम्ही सगळे. बाबा म्हणजे काय राखणदार आहे काही तुम्ही? अहो अख्खं घरदार येतो ना. हा घरदार यायचं आणि एक काम करा जरी कोणी नाही आलं हम्म. तरी तुम्ही काय हुकू नका. हा येते ना मी. एवढा जीव आहे ना तुमच्यावर तुम्हाला आता काय सांगावं. ए दलिंदर माणसा, माझा जीव कुठं? जीव म्हणजे मला काय? नवरा आहे माझा जीव लावायला. आणि मी काय बिगर बायकोचं आहे काय आवलादीचं तेव्हा? कोणी काढलं काय मला बायको नाही. नाक दिन मुस्काडी यायला ठेवून. तुम्ही लय गैरसमज करता. हा, गैरसमज बोलत जीवाचा विषय असा आहे. सरकत होतं इकडे येतोय फार. ऐका ना मागच्या आठवड्यात मला ज्वारी होती का? कुणी दिली? मीच दिली होती. बरोबर आहे का? हा कांद्याची कोणी दिली? मीच दिली होती. लासनाचा जोडा कोण दिला? अहो मीच दिलं होतं माझ्या वावरातलं आणि मग सगळं काय मी रानातलं. वेगळं बोललो का जीव कामून लावतो?
असल्या नसल्या टायमाला देतात का नाही? तुम्हाला काय आज काय ह्याला मीच भेटले का? म्हणजे आता काय तुम्ही एकट्याला सांगितलं काय नाही तिथं जाऊन? काय बोला तर येईन ना तुमच्या घरी माणूस चांगलं बोलत आहे तुम्ही वाकड्या वाटा करीत येड्या फुकण्याच्या माणसा नीट बोल ना बाबा. फुकणे आहे काय तुम्ही येताना आणा चुली 4-5 चुली चाललेले भ्यायचं नाही. मी आहे आणि तिथं पोळ्या कोण करणार? फुकणीनी फुकायचे जर चूल इजली ना फक्त नियोजन तेवढंच करायचं तुम्ही. मी फुकू? हा फुकायचे. आता नाही म्हणलं फुकणे आणू काय सडक्या अवलात कोणी काढली काय बाई का काय तू जेवायची का नाही? बोलत आहे फुकण्या घेऊन या कुठं काय घेऊन या. मला यायचं जपळ नाही यायचं म्हणजे नाही तर चपलीनेच मारीन आता. घर घेऊन यायचं मला यायचं नाही यायचं ना? नाही यायचं जा. मला बी काय तशी गरज आहे एक माणूस आला तरी लय झालं. मग कशाला यायला माणूस सांगायला? इमानदारीने सांगत आहे कशाला काय नाही आता सांगायला? बाबा ठीक मी माझ्या एवढा हजाराव खर्च झालाय तिथं कशाला मग आणते ती का फेकून सांगायला? द्यायची का? फेकून द्या नाही तर गुराला टाका नाही तर अख्ख्या गावाला खाऊ घाला. मला यायचं ती चप्पल खाली ठेवा ना तेवढीच का? असून हा, नाही माझ्याकडे पैसे यायचं. लागते ना त्याला मग थोडं माय गेल्या वारीन. जेवणाला इकडे कुठं मोकार चपला हरिता कोणाच्या तुम्हाला काय माणूस की बिनूची आहे का नाही? नाही मला माणूस की नाही म्हणून तुम्हाला ज्वारी दिली कांदे दिले लसूण दिला. आणि मग आता काय मी एवढं बोललो होतो का मग चपला काढित म्हणजे गडी माणसाव अहो तुम्ही बोलतायत काय काय फुकण्या घेऊन बोलताय? या म्हणताय. मग तुम्हीच म्हणलं काय फुकणी आणू काय म्हणलं या बा असल्या तर काय माणूस आहे राव. जा ना का डोकं खाताय माझं. बरं या जाऊ दे बरं टिंगलीचा विषय ते सोडून जेवा या ओके हा जा निघा. हा म्हणजे असं हा म्हणा हा येते. काय होतं आतून स्वयंपाक केलेला आहे मी परत कसं व्हायला नाही जावा अरे जा ना हे तुमच्या कुत्र्यासारखं सारखं का भुकत आहे तू नाही तर दिन मुस्काडी ठेवून ते जा निघ बरं इथून. असे 3-3 मिनिटाला फायटू येत तुम्ही तुमचे काय नाव चाललंय कसं सांभाळत तिचं? असेल तुम्हाला कसं कसं समजे ना. यायला चुकला गाड्या तो गडी जाऊ त्या चुकला बिचाराच्या आलंय का गड्यात म्हणजे ए! जाप ना ते- केला. निघ बरं येते. तू इथून निघ अरे इथून. ही बाय गडी नि मारता मला ते बी समजाना मग काय सांगणार मला? निघ. आमंत्रण सांगाय आलेल्या माणसाला जर हानती म्हणले जीव नाही अरे सांगत पण त्याला तर सांगून नाही सांगून जायचं सांगावं. ना. एवढं तुला कुणी ए बडबड बाबा, करायला येता आलं लावली? ते ये नाही ते उभी नको. मग जा इथून. या असली कोलून देतो हाड कुत्र कुणी काढलं येतय. हो पायल बाई काय करता बोला ना. काय नाही बसले होते निवांत कामावरून. काय म्हणता? कामावर राखलं काय सगळं हा मग बरं आहे राव का बरं काय म्हणता? आपला कार्यक्रम आहे कार्यक्रम हा कशाचा? दोंड्याचा आता कोणता सीझन चालू आहे? अहो, दोंड्याचा चालू आहे मग हा, मग- कार्यक्रम आहे मग मला काय सांगायला आले? गाव जेवण आहे. मग परत तुम्ही हुकल्या गाव जेवण ठेवलंय धोंड्याला? हा खाऊन द्या म्हणलं काय खायचं कसं काय तेवढं काय विशेष असं फार गाव जेवण ठेवलंय तुम्ही? मग- धोंड्याला कसं आपण दोंडा कसा आहे पोरीला बोलवतो तो काय जावयाला बोलवतो. दोंडा काय दरवर्षी येतो का नाही दरवर्षी नाही येत 3 वर्षात मग नाही दर येतो. दोंड्याला आपलं गाव जेवण असतं असं आहे का? हा गाव खाऊन दे ना, काय त्याचं काय फरक पडत आहे बरं लोक अन्न पाणीच खातील ना काय दुसरं खाणार आहेत काय बरं आता गाव जेवण म्हणल्यावर बनवणार काय आहे तुम्ही? ती मसले आयटम येत एवढे आता देण्यात राहतात वय सगळी एवढं आचार्याला item? सांगितलं तुला काय बनवायचं तेवढं बनव असं आहे का? खाऊन दे म्हणलं येडी वाकडी लोक खातील बरं हाय बरं का मग नाही? सगळीकडे सांगितलं का? सगळे म्हणजे असं अख्खं गाव सांगून आलो आता इथे 4-2 राहिली होती तेवढी म्हणजे सांगा. अख्खं गाव सांगून आले मग मग शेवटचं तुम्हाला जवळच्याला मी कवा दिसले सांगा का? त्या जवळच्या माणसांना जवळचं म्हणजे हा म्हणजे जवळ इथं आपल्या जवळची जवळ मग माणसं जरा म्हणते ना इथली काय असं हुकली जवळ. नाही पाहिजे असं बरं एक जवळ काम का? करा ना हा. तुमची सगळी माणसं घेऊन या बरं का जेवायला सगळी माणसं हा सगळी आणायची एक नाही घरी ठेवायचं अख्ख्या गावातली सगळी डायरेक्ट माणसं? घराला कुलूप असं आहे का? डायरेक्ट कुलूप लावून यायचं अख्ख्या गावातल्या सगळ्या घरांमधली सगळी माणसं बोलवली नाही त्यांना एक एकच सांगितलंय तिकडे असं मग आमचं हा. स्पेशल आहे का काही? तुमच्यासाठी पेशीली का बरं? कसं होतं जीव आहे हो तुमच्या असं आहे का? हा मग शेजार धर्म आहे हो. आणि जीव म्हणजे काय? हा, जीव म्हणजे काय जीव आहे म्हणजे काय? तुमच्या घरी कार्यक्रम असल्यावर आमच्या सगळी येतात का नाही 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 येतात ना. मग का मग जीव आहे म्हणूनच बोलावता ना तुम्ही सगळी आता जीव आहे म्हणजे कसं आपले ताईंबरोबर माझे चांगले संबंध आहेत नाते संबंध. हाय तर काय हा. मग त्याच्यामुळे मग कसं हे असतो मैत्रीण ह्यो जीव लय मोठा असतोय तुम्हाला माहित नाही काय गोष्टी व अगं काय म्हणले काय 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 म्हणले? ते चपलीकडे काय गेलं हे काय केलं मग तुम्ही? अहो हे म्हणजे काय सगळं घरदार हे करता हे घरदार कसं आहे म्हणजे काय आता काय असं हात करू का थोडक्यात दाखवलं मी घरदार तुम्ही जरा भाऊजी थोडस आहे ना जरा बेतनी वागा. नाही मग एक काम करा काय जाऊ द्या, झाले? जेवाय बाकीच काय लय मग करा सगळीच्या जेवायला येतो आधी सगळे. मी काय म्हणते बरं तिथे आल्यावर काय मी काय येणार म्हणते सगळ्यांना पाठवते मी नाही आले तर चालेल का? का याला काय अर्थ आहे राव मग सगळ्यांना पाठवते तुम्ही काय केलंय ते उपवास आहे माझा अहो. मग सोडा या ना तिथे असं आहे का? मोकारी काय तुम्हाला पाणी बिनी सगळं जाग्याव द्यायचं नाही बर एवढं एकच नंबर यायचं बा आज भात काळजी करायची नाही आणि काय कमी जास्त लागलं मला हाका मारायची एवढ्या माणसात तिथं तुम्हाला सगळं जाग्यावर पोहोचवणार बरं आल्या आल्या काय घेणार हे बघा हे चहा. तुम्ही असं बोलणं हाय का मग आता? हाय का? प्रत्येक नाही, नाही, गोष्टीला विषय ना असं असं- तुमचं आहे ना गाडी दुसरीकडेच पळत असती अहो दरवेळेस. दुसरीचा काय संबंध आहे जाऊ दे गाडीचा बाई, मला ना बोलायचंच नाही बरं एक तुमच्याबरोबर. मिनिट तुम्ही आले
बरोबर आहे का? हा. म्हणजे समजा मी लिंबू पिळून जर सरबतच केलेला असला, तुम्हाला नाश्ता चालत तर मग तिथून पुढे कोण हात बन मला आता सांगितलं म्हणजे मी तसं ठेवता येईल मला पुढे. हा, असं म्हणताय मग काय? ती विचारतो आता मी, तू- बाकीच काय नाही. नाही ते कसं आहे तुम्हाला सवय लागलेली आहे ते प्रत्येक बाई बरोबर आहे आणि तुम्ही असं जरा थोडस आहे ना वाकडं वळण घेऊन बोलतात त्याच्यामुळे मग ती बाहेरला समजत नाही मी काय करायचं त्याच्यात, माझी काय चुकी आहे? हा म्हणजे मग मला समजत नाही का? आणि तुम्हाला उपास बिपास आहे का? मग मी तेच म्हणते माझा उपास तुम्ही काय वेळेच काय नाही तुम्हाला झालं हा. झाली का सुरुवात आहे का? मग झाली का? आता- मग उपासाला काय चालत? केळी खात नाहीत का माणसं? तुमची गाडी अशी वाकडीच का वळती मला तेच काही हो कळत बा, नाही. तुमच्या पाया पडतो मी कसा आहे गावरान माणूस आहे. हा. मी आपला सरळ चालवतो, तुम्ही वाकड्यात घुसून परत सरळ करता, नाही, ही काय नाही. आपल्याला जमत नाही. कसं आहे बरं तुम्हाला काही खासा ना तुम्ही या काय मोकार तुमच्याला नाद लागण्यात माझ्या नाही दिसत मला. चालतंय हा येतो. तुम्ही म्हणता परत वाकडी वळण घेतो, मी का वाकडा चालवतोय? मी सरळ चालायला लागले की माग बघत नाही. कसं आहे माहिती का तुम्ही कसं आहे स्वतः नाही असं भोळ 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 म्हणून आहे ना तर काय सगळं गोळा होतंय ना माग. हा हा कसल्या हुशार राव तुम्ही, किती शिकला तो? अहो, मी शिक्षण मस्त भरपूर झालं शिकले, दिसतंय तुमचं ना? मस्त शिकले भरपूर शिकले मी. मग माय आता कसं आहे बुक आत राहिली ना, हा, त्याच्यामुळे जरा त्याच्यामुळे- गोळ वाढला ना. चालतंय बरं चालू का? हा. या बरं का नक्की येतो ध्यान करू ना. येतो. हा. काय माणूस आहे बाबा प्रत्येक बाई बरोबर असंच बोलतोय डबल मिनिंग बोलणार हा माणूस. अवघड आहे या माणसाचं खरंच. पायल? हा काय झालं बडबड करायला? अगं काय सांगते ते ठिठे आलता ना? हा मला तुझ्याकडे वाटलं आलेला का? माझ्याकडे पण आला होता. मला म्हणला सगळ्यात शेवटी आमंत्रण द्यायला आलोय मला पण तुम्हाला. तेच म्हणला सगळ्यात शेवटी आमंत्रण द्यायला आलोय, माझं तुझ्यात लय जीव आहे असं अगं तसं. मलाही म्हणला मला तर असं केलं म्हणतोय हे असं वेगळं असतंय आणि मग मी चप्पल काढली का मग म्हणतो घर म्हणतोय घर असं करून मी दाखवलं तर हाणला असं. त्याला. इशारे करतो काय 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 बोलतो मला म्हणतो उपास आहे तर केळी खाऊ घालतो मला म्हणतो हाय का असा माणूस आहे बावळट त्याचं वय काय माझं वय काय हा केवढा मोठा आणि माझ्याशी असं बोलतोय. लय नालायक माणूस येतो ना, तुला सांगते असा फुटक्या तोंडाचा आहे ना, कुठं काय वचकन गो खाल्ल्यावानी. तुला म्हणला का शेवटी वळण दिलं आणि जीव आहे मलाही तसंच म्हणतो. आता अजून कोणाकोणाला गावातल्या बाईला असं म्हणलाय काय जीव आहे ठिठे म्हणतोय माझ्या जीव तिथे आहे. म्हणतोय हिच्यावर जीव आहे माझ्यावर मला म्हणतो तुझ्यावर जीव आहे. मला म्हणतोय तुझ्यावर लय जीव आहे, साऱ्या घरात दारासकट या माहिती जेवायला म्हणे. मलाही म्हणला नास का माणूस आहे. मी म्हणलं सगळ्यांना पाठवू का माझा उपवास आहे मी येत नाही तर मला म्हणतो केळी देतो ना तुम्हाला. इतका गाणेरडा आहे. एवढं घाल ऐकून घेतलं का तोंड फोडायचं ना तेव्हा. अगं काढली ना चप्पल मी काय ऐकून घेते का? मी मग काय पळ काढला त्यांनी मी काय लगेच. म्हणते तू बाकीकडे कुठेकडेच नाही गेलेला, आपल्या तिघींकडेच आलाय. हा आपण का? तिघी काय करू माहिती का? हा. त्याचा चांगला भेद बघू. ते तुम्हाला अख्ख्या गावाला सांगितलं. मलाही म्हणला. इकडे जाऊन आली म्हणून तू उशीर झाला हिच्याकडे यायला मला. हा. त्याला सगळ्यात आपण आधी तर मला आपण आहे ना, आमंत्रण दिलेलं आहे. थांब जरा हाता प्लॅन खालून प्लॅन काढू. हा तू सांग आई. आता काय करायचं. काय करायचं माहिती का? जायचं एकीने जायचं हा. पुढे कार्यक्रम दाखव, तर रस्त्यात आडू आपण त्याला, घरी पण नाही जायचं रस्त्यातच आडू. तिघींनी ना एकीन मागून एकीन पुढून एकीन पुढे इकडून इकडून धरायचा हा. आणि विचारायचं पुढे कार्यक्रम दाखव. आणि नसला ना बाई कार्यक्रम असा असा चोपायचा दिसला माहिती का नाही? की बा. असा लाल काळा पिवळा हिरवा हुस्तार चोपायचा. परत कोणत्या काय? बाईला आहे ना हे असं नाही केलं पाहिजे त्यांनी हा. असं असं करत होता म्हणतो हे असं ना वेगळी गोष्ट आहे म्हणतो असं. मला तर म्हणतो तुमच्या इतका जीव आहे माझा सांगताच मला यायचं पण नाही तेच म्हणे. म्हणला. हा. पण मग तरी मी तिला हाणलं, मी 2 दिल्या ठेवून. मी लागले ते ठेवून द्यायला पण म्हणलं पैशाचा दर मी त्याच्या बायकून जर बघितलं नाही तर पण म्हणे, हे असलं बायकोचं आहे. मी हाण राहिला आणि मी म्हणे. ना अशी अशी इकडे सरकत आहे, तसंच माझ्या खाली खाली? सरकतोय. हा खाली तुला पाणी लागलं काय त्याचं अगं अशी अशी सरकत आहे, ते पण माझ्याकडे असं असं सरकत आहे. बरं एक काम कर. काय झालंय तिला थोडस पाणी लागलं त्याचं बाकी काय? तुझं झालंय काहीतरी बोलल्यामुळे झालं काय तो. अगं हँग झाले होते ना बरं, मी. जाऊ दे हे सगळं त्या सोडून हसणं खेळणं बंद करा, पहिले त्याच्याकडे बघू आपण. चल चल. थिटा का मग सकाळ धरून हिंडतो सगळ्या गावांनी. काय उपास करू पहिलं? हिला जस काय तुला दान शिव हो, आपले तुम्हाला माहिती घरी काय आज काय पहिलं जेवण आहे आज दोंड. आजची गाण शेळी कापली नाही देऊ दे काही बी वाटेल कोणाच्या, तू सावध राहा. मागल्या वेळेस मला जत्रा आहे. अरे काय केलं माहिती का, जे पहिले लोकांनी अडकं घालले होते का तेच अडकं लोकांची ताटत नाही दोन आणून परत दुसऱ्यांना वाढले. अरे काय माणूस आहे लागा तू, हेच पळी हो आता. तुझं आज काय आहे नेमकी दोंड्याचं जेवण आहे. अख्ख्या गावाला ठेवलं अख्ख्या गावाला मला खाऊ दे. वस्तीचा वस्तीला सांगितले सगळ्या वस्तीला सांगून आलोय. बाया ना हा मग
तिन्ही माल तिने बी मग सांगितले मी घरी जाऊ सांगितले हो. कोण नाही आलं तरी जमून तुम्ही या. ते केव्हा ते गेले तर कामाला तिकडे गेले तो. नाही जाऊ दे माय सांगणं काम होतं आपल्याला काय बरं करायचं? या तुम्ही या. हा. सगळे जेवून गेले मग हा, ये ए, बाबा गप्प आहे. ए, तुझा तुम्ही बाबा बघा नियोजन ते. आम्ही आलो जातो हा, लय येडपण नका आणि या बरं का नक्की लकी आलो आम्ही जातो जाऊ ना जेवायला तर आम्हाला हा राहीन का म्हणजे काय म्हणजे सुरुवात तुमच्यापासून करू बरोबर ठीक आहे हं? तुझा आता आम्ही येतो नक्की येशील ना 100% हा. आलोच आता वया यायची म्हणे आम्ही येणार नाही. बघ आता आयला मग मी चुकलंच काढ तुमच्याकडे येऊन जा जा तुझा नाही बरं आहे बरं आहे. ए, नक्की या बरं का रे नक्की येतो ए, पण ह्यो आम्ही येणार ह्यो दोंडे चारिंग का ह्यो हा याचा भरोसाच नाही हो मला. ह्यो दुसऱ्याचा खळगोटावर लागणारा आणि ह्यो काय थोडी धरायचं मला नाही गॅरंटी वाटत ओय, ओय, शेजारच्या बाया आल्या थांबा तुम्ही गबास काय नियोजन आहे बघू त्यांचं गबास आपलं चार चाल काय चेअरमन बाग काय चाललंय ओके ना महाराज एकदम लय भारी. म्हणजे अडचण नाही ना काही बरं आहे बुवा, मग काय येतंय काय म्हणले कुत्रा भुकलं तिकडे काय झालं आपण आलो आहे पण म्हणले ना काय म्हणले काय मीटिंग आहे गावात काय चाललंय मीटिंग गावात नाही नाही ते थिटेच्या घरी जेवण जेवायचं जेवाय चाललो आमच्या बायकाला नाही सांगितलं आम्हाला सांगितलं फक्त तुम्हाला सांगितलं आणि तुम्हाला आम्हाला सांगितलं आम्हाला अख्खं घरदार घेऊन यायला लावले मग तुम्ही तिघच कसं काय ते येते पाठी मागून आम्ही सांगून आलो घरच्यांना आम्ही चाललो तुम्ही या तर तुम्ही तिघे ना आम्ही फुकण्या तिघे राहिल्या घरी मला तर फुकण्या घेऊन फुकायला बोलवलं होतं तुम्ही तिघे ना आम्ही तिघे मग चलत ना हा जमतोय म्हणजे जेवायला काय अडचण आहे? ठीक आहे ना तुम्हाला थिटेचं पाणी लागलं आपण काय? माणसं किती झाले ना, 6 जण ना. हो ना ना तुम्हाला थिटेचं पाणी लागलं काय थोडस असं डबल मी पुरी काय डोक्यात लागली काय जायचंय जेवायला म्हणलं चला मग कशाला कशाला जेवायला आपण मला गॅरंटीच नाही होती थिटे जेवण चार नाही नाही आम्हाला गॅरंटी आहे तिथे नाही का काय जेवायला जेवायचा गेला तर उपास आहे म्हणून केळं ठेवलेत झालं काय झालं आता? अहो केळं खाऊ घालणार आहे तिथे नाही तिकडे पप्पा बागात जाऊन पप्पा घेऊन येतो स्वतः अहो ना ना ते केळं मग उपासाला नको इकडे केळं म्हणलं ते केळं तिथे आणले आता तो- देणार आहे नाही तिथे नाही ना ना तो केळी देणार आहे तुम्ही काय पप्पा मी माझ्या जेवणच नाही मग तुम्ही काय झाले होते आता तुम्ही असं बोलल्यावर काय बोलावं माणसं तुम्ही काय चालले होते आम्ही म्हणलं जेवायला चला तिकडे काय ऊन खायला लागले होते नानाच्या डोक्यात आला तरी केळावर पप्पा बी पाहिजे खायला हा द्यावं लागते ना मग पण मी म्हणते तुम्हाला गरजच काय आहे थिट्याचा कार्यक्रम आहे बरं मला एक सांगा थिटेचा कार्यक्रम आहे, तुम्ही आमच्याकडे आल्या काय आला तुमच्याकडे नाही तुम्ही इथं चाललो इथं. आला आला मग लय बोलायची इच्छा नव्हती तर सरळ जायचं ना. ए, चला तुमच्यासारखं आम्ही लय बोलत होतो. निघा निघा नाही, चल. दलिंदर मला सांग बरं. सडक अरे अरे कुत्र्या हे असले येऊन दे त्यांना थिटेची चला पोग्यांची मजाच करू आपण त्याला धोंडा म्हणलं की लगेच बायका पोरा सकट निघात्यात यांना धोंड नाही चांगली दगड चालित होत्या सायपाकात आता माझीच पंचायतन चालत निघाले लगे पोरण फिरण घेऊन एक तर बायकोला गडबड डिलेवारीला जायची नाही यांना बसतो तिथं जेवण वाकर ताटन दुनियान बानगडी करीत बघतो यांच्याकडे डोकं लावल्याशिवाय जमणार नाही लावले तसे ना तर तिथून पुढं अजून काय कोणी घरी नजर नाही पडत बरं का पण येत्यानच फुकणार नाही तर आवराजून येत्यान तास दीड तास झालाय सांगून आलोय झोपले काय कुणीच येईना का यायला पाहिजे ना काय भावट माणसं आहे ती मग अंधार पडल्यावर येते एखाद्या बारीला राम राम आले का हा बरं झालं कुठे दोंडी दोंडी म्हणजे ते खायला दोंडी काय अशी बाहेर मांडलेली काय का पिशी बिशीत भरून ठेवलेली बघत बसली असं म्हणून आम्ही बाहेर आतापर्यंत कितीतरी येऊन गेले मग आमचा नंबर लेट आहे काय हुशार नाही, नाही, तुम्ही जरा उशिरा आले नाही नाही पण एवढ्या लवकर कसं काय शिजले का ते ढोंडे आणि मग शिजले ओके अगं एवढ्या लवकर निम्म गाव जेवून कसं होतं स्पेशल माणसं यायची म्हणजे शिजलीच पाहिजे ती तुमची बायको तुम्हाला वाटतं डिलिव्हरीला गेली आज जाणार आहे आता नाही जाणार आहे जाणार आहे गेली ना अजून नाही अजून नाही मग मग हाय एकटीला कसं काय एवढं करायला लावलं तुम्ही मी नव्हतो काय आचार्याला उक्त देऊन टाकलं होतं मी ती आचारी लावले होते का हा बरोबर आहे, मला म्हणले होते आचारी मग लावताय म्हणून मी आज तू का घरी मग चारांना जेवायला चला. लागते. हा चल बसा चल. पाहत तू बरं ती काय घेणार काय म्हणली तसं डायरेक्ट जेवत जाऊ द्या चला काय तुम्हाला काय लागत नाही हा या काय खरं आहे राव तुमचं काय हांगा असं आता कसं आता हे आले म्हणलं यांना बसावा काय फिरते भिकारी संघच असत का झालं का बा? आता काय झालं फिरते भिकारी साऱ्या तोंडाच्या जनावरा नीट बोल ना तुला म्हणलंय का मग कोणाला बोलला नाही नाही मग कशी आपण आलो तर म्हणले अगं बरोबर आहे फिरते भिकारी आले नाही का आपल्या माग आमच्या मागच आले लगेच मागं. त्याच्यामुळे तू धोंडे जेवायला आला ना आम्ही धोंडे जेवायला मानाचं पंच मग भिकारी बोलायचं का? भिकारी कसं करायचं? भिकारी
काय म्हणताय काय संबंध काय तुला भिकारी म्हणायचं काय संबंध? नखरे करायचे नाही नखरे करायचे नाही यार पण माय जेवण माझं आहे तुम्ही बांध नका करीत आहे इथं. मी काय करायचं? आपण जेवतो का हे नाही? तर बघ ना आवाज धावून आले जायचं ना आज बी दाब्यावर. यांना खायला इकडं हाणायला काय काय? नाही मिळत नाही मिळत मला नसतं. म्हणजे काय म्हणणं आहे तुमचं भांड कुत्र आहे आमच्या गल्लीला एक असं. ते आता हालत आमची इथं पण आहे तुझ्यावाली. कुत्री, पांढरी बाप आमची तशी. आमची इथं पण आहे असं कुत्रं. आणि एक आता हल्लं तर भांड इंग्लिश कुत्रं. कुत्री आहे आमची इथं. काय मी जेवण येऊ का तो चलू दे तुमचं मी ना सकाळ ए, काय झालं तुमचं? ते बाबा चाललाय जेवायला, चालेल. ना ना तुम्ही एक काम करा चलू द्या तुमचं मी जरा 2 घास खाऊन आलो चला आपण सगळे अरे केली असते बांधणं तुम्ही तवर मी आलो असतो सगळे जाऊ. हा बाई दात पडला बाई ढोंडे म्हणलं बाबा खायला आणि दगडच खाऊ घातलेत बाई ग दात नाही राहिले ग बाई खायला माझं काय झालं सकाळ ग बाई काय आबुद्या आली आपल्याला चाललं धोंडे खायला खूप हाऊस होते आपल्याला मला तर फार उपास आहे तरी माझा तर झाला लागला माझं बघ, पडला हं? पडला बी तू तसंच खाल्ला काय मग ताटात नाही दिलं तिथंच टाकलंय दिवाणच्या खाली टाकलं का तिथंच काय दात बरं, त्या पोळ्यामध्ये काय हे होतं काय दगड होते काय काय माहिती पोळ्या होतं का तुम्हाला? पोळ्या भेटल्या का? गारगुटी होत्या, गारगुटी नाही, 100 नाही, टक्के. कचकच दाबलं रो मान गारगुटी टाकलं होतं. नाही ती नाही आपली मी जी- पहिले घागरटीने खाल्लं मला वाटलं इकडे लागून इकडे नाही लागणार इकडून खाल्लं इकडे नाही लागलो दोंडे खायचे नाही दोंडे नाही दगड चारले आपल्याला हा ना तसंच वाटतंय. काय केलं माहिती का मागल्या जत्रेला ज्या लोकांनी पहिले हाडकं खाल्ले का त्यांनी तेच हाडकं धूळ परत टाकली, धूळ टाकली. किती जाळ झाला या इकडे. एक नंबर विषय या झाला. इकडे या इकडे या इकडे या. काय या इथं या कस काय जेवण व्यवस्थित झालं? लय लय एक नंबर पण खरंच पोळ्याला भारी होते बरं का दातानी चावा म्हणजे असं इथं वाटाणे तोडा वाटाणे गिळावंच लागत ओके होतं. झालं म्हणजे आज जेवण व्यवस्थित असावं बाकी दुसरं काही काय झालं आणि दात नाही, पडलं ना. थोडंसं दात नाही दात दुखत आहेत माझे म्हणजे माझं बी दुखत. माझं दुकान हालायला लागली बाई याला किती खावा याचा सुंबार राहिला म्हणजे. हा ना. जेवण- मी म्हणतो जेवण फुकटचं भेटलं पण हा. ती फुकटची होती का हा ती बी खरंच जेवण आहे बरं का. कोणाचे दात दुखायला लागले कोणाचं काय अरे मला काय म्हणायची घालता आलं तर चांगलं घाला चांगलं घालावं ना नाही तर आपलं घालावं काय जेवण माझं पाचट होतं, माझ्या पडा करा. मनावर आलं. ए, गरज, गरज. काय झालं तुला असं पाचट पडा करतात खाली. इकडे इकडे पुढे नाही, इकडे, पुढे, पुढे. सगळी आहे इथे. सगळे तसे आहेत. तुला काय तुमच्या घरी आलो हा. हा? तेव्हा अरे तुमच्या हाडकाच्या त्याला मासाचा पत्या होता रे तुमच्या घरी खावा आणि मग सांगायचं 2-2 हाडकं आम्हाला सांगायचं ना, सांगायचं ना. सांगायचं ना मग कमीत कसं कमी आम्ही रस्ता दिला तुला तू हा. direct आम्हाला दगड चारले आमटी मी म्हणतो बाकीचं जाऊ दे आमटी किती संपली आता आमटी पिली नाही का तुम्ही आमटी सगळ्यात दगड तो हा. हा, दगड, वाळू, वाळू. नाही, नाही, लागतं आवडत. काय आलं तर तोंडच होतं. खायला म्हणजे- दाखल्या अरे, पण मला काय म्हणायची नव्हती तुला दोंडे चारायची ठीक आहे बाबा चारू नको पण ही कोणची पद्धत तुझी? दाडापाशी अरे, निघलो का पण ज्या? मग तुम्हाला कळत नव्हतं आपण आमच्या दात पडले ना हातून टाकायचं ना अरे अन्नात तू माती घालून चारलंय आम्हाला तू धोंड्यावर जाळ झाला तो येऊन डबे घासले अरे, पडला मला एक भाड्यात. सांग असं जर एखाद्याने घरी जेवाय बोलावलं ना हा. कुत्र जात नाही रे काय काय त्यांच्या बरं तो आम्हाला दगड चारले सांगूस तर दम की कुत्र्याने हजर झाला तिथं. अरे, दोंडा म्हणजे काय आम्हाला सांगायचं ना तो हे 3 बाय येणार होते त्यांचे दात नाही अय, अरे बोला ना तुम्ही मुख काय गेले मग तुम्ही काय लागले होते गेले का? डॅमेज झाले दात. याला पच्चाडे बसले तरी जमले असते. मला काय सांगायचं? बाया म्हणलं तर तुम्ही लोकं- अगं पुढे गेला जरा ना हजर झाला त्यांना कुठं घरी बोल जाऊ ना शकत नाही. काय त्या साडक्याला बोलती इथं दाताचं हे झालंय पार लाज नाही वाटत का लाज नाही वाटत जरा कमी लाज नाही चावायचं वाटत. मला बसला बरं का दानका थोडा बसू दे एक दात आता एक तीन मिनिटं याला- आहे. याला काय वाटलं ना, ना. तिला पचाडे बसून दे. हम्म. ए, थांबड्या दे तू. सारख्या. मला काय पडलंय तिचं तोंड खात होतं का मी चारित होतो काय होते काय लय दुखत आहे लय दुखत आहे. दाणे पडले हा पुरा मार बसलाय. लय मार त्या दिवाणच्या खाली टाकली त्याच्यात काय लय हाडं. दात म्हणजे उचलून मॅच टाकायची का मग कुणी टाकायचं आता तो अहो तुमच्या तुम्ही चालले, तुम्हाला तुमचे किती पडले माय नाही पडलं हालायला लागले काय होतं? बरं माझ्या जीवावर आलं जावया सुद्धा नव्हता रात दादा जाय त्या वाहनाच्या त्याच्यामुळे मी गारगुटी घातली होती त्याची. गारपिटी हा, हा. गारपिटी घातली. मग मी म्हणून तोंड घेऊन. आणि निघाले बायका पोरा सकट पळत चिंगाट. आमच्या कुठं बायका पोरं आली पोरं जायला? सुद्धा नका तिकडे उभा केले तुम्ही आमटीत काय केलं काय त्याला केलं जाऊन टाकली. हजार शिकेल. लाज नाही वाटत किती का? पडल्यात? माझे सगळेच पडले.
जोईंदर बाचा साडी घ्या. म्हणून उचलून टाकीन. पळालं बरोबर पळालो. लाल नारळ सारख्या घर सोडून स्वतःच पळत आहे. तुम्ही उपास करू असल्या तुम्ही नाही तर पळून आले. जीव मला काय चला, जाऊ द्या. उपास करू स्वतःच उपास करू चालला आम्हाला सागर उपास करू करायला आमटी वाढ म्हणते आमटी वाढ साडी घ्या बटाटे